आज मी इथे शिवकालीन पारंपरिक रेसिपी घेऊन आलेली आहे। तुम्ही जर शिवाजी महाराजांचे ग्रंथ किंवा कुठल्या कादंबऱ्या जर वाचल्या असेल तर त्यात वेगवेगळ्या रेसिपीज, वेगवेगळ्या पारंपरिक रेसिपीज, पदार्थांचा उल्लेख केलेला आहे। तर त्यातलीच ही एक रेसिपी मी इथे घेऊन आलेली आहे। बनवायला अगदी सोपी आणि चवीला अगदी जबरदस्त अशी। तर वेळ न गमावता रेसिपीला सुरुवात करूया। सुरुवात करण्याआधी तुम्ही जर ही रेसिपी फेसबुकवर बघत असाल तर माझ्या पेजला फॉलो करा आणि यूट्यूबवर बघत असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। त्याचबरोबर लाईक, शेअर आणि कमेंट नक्की करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा। हॅलो फ्रेंड्स, मी लतिकाज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। इथे बघा, मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे 1 ग्लास, त्यानंतर चवीनुसार थोडंसं मीठ घातलेलं आहे, ज्याच्याने या पातीला एक छानसा थोडासा सॉल्टीनेस म्हणजे थोडासा मिठाचा छान चव येते। त्यानंतर थोडं पाणी घालून आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे। पीठ एकदम घट्ट पण नको आणि एकदम पातळ पण नको। तर इथे मी थोडं घट्टसरच असं पीठ मळून घेतलं आहे आणि याला 10 मिनटं रेस्ट करू देते आहे। त्यानंतर इकडे दुसऱ्या वेळेस गॅसवर कढई ठेवलेली आहे, त्यात मी 3 चमचे तूप घालून घेतलेलं आहे। हे साजूक तूप आहे आणि तूप कसं बनवायचं याची रेसिपीसुद्धा मी माझ्या एंड स्क्रीनला दिलेली आहे। तर इथे तूप गरम झालेलं आहे। त्यानंतर यात मी 1 वाटी रवा घातलेला आहे। जाड रवा वापरायचा नाही आहे, आपल्याला इथे बारीकच रवा वापरायचा आहे, म्हणजे ही पोळी खूप छान अशी होणार। आणि एकाच वाटीचं मेजरमेंट घ्यायचं। मी इथे बाऊल वापरले आहे तर त्याच बाऊलचं मी इथे मेजरमेंट घेते आहे। तर 1 बाऊल मी इथे रवा घातलेला बारीक। जर जाड रवा असेल तर तुम्ही मिक्सरमधून थोडासा बारीक करून काढू शकता। याला छान गोल्डन रंग येतपर्यंत, थोडा ब्राउनिश रंग येतपर्यंत मंद आचेवर भाजायचं आहे। मीडियम पण नाही आणि फास्ट गॅसवर पण भाजायचा नाही, आपल्याला मंदच आचेवर भाजायचं, जेणेकरून रवा हा खूप छान भाजला गेला पाहिजे आणि खूप सुंदर सुगंध येतो याचा, दरवळायला लागतो घरात खूप मस्त असा। तर रवा छान भाजून झालेला आहे। आता यात मी घालते आहे साखर। तर साखर जेवढ्या वाटीने आपला जेवढा रवा होता तेवढाच आपल्याला साखर घालायची आहे। तर या बाऊलनी मी रवा घेतलेला होता, तर त्याच बाऊलनी मी साखर घातलेली आहे। तर साखर झाली। त्यानंतर इथे मी वेलची पूड घातलेली आहे। तुम्ही यात ड्रायफ्रूट्ससुद्धा यूज करू शकता, पण पारंपरिक रेसिपीत त्यात आपल्या इथे ड्रायफ्रूट्स घातलेले नव्हते, फक्त वेलची पूड, जायफळ हे घातलेलं होतं, त्यामुळे मी इथे वेलची पूड घातलेली आहे। मी जायफळ घातलेलं नाही आहे, मला आवडत नाही म्हणून मी जायफळ घातलेलं नाही आहे। तुम्ही जायफळसुद्धा घालू शकता। तर आता मिक्स करून घेते आहे। त्यानंतर वाटीच्या प्रमाणात जर घेतलं तर एका वाटीला 2 वाटी आपण पाणी वापरायचं आहे। रवा जर 1 वाटी घेतलं तर 2 वाटी आपल्याला इथे पाणी वापरायचं आहे, म्हणजे अगदी परफेक्ट हे मेजरमेंट होतं। म्हणजे रवाचं जे आपलं आतमधला जो सांजा भरायचा आहे आपल्याला, तो अगदी परफेक्ट असा होतो, त्याचे गोळे वळून होतात। तर इथे मी 2 वाटी पाणी घालून घेतलेलं आहे। व्यवस्थित मीडियम आच करायची आणि सतत ढवळत याला शिजवून घ्यायचं आहे, थोड्या वेळाने घट्ट होणार। त्यानंतर मी यात अर्धा वाटी दूध घालते। दुधाने रवा खूप छान फुलतो आणि चव खूप छान येते। दूध हे ऑप्शनल आहे, तर इथे मी थोडं दूध घालून घेते आणि ढवळत राहते व्यवस्थित असं। तर इथे मी अर्धा वाटी दूध घातलेलं आहे। त्याचबरोबर तुम्ही होळीला जर रंग खेळता तर ते रंग जर आपण घरी बनवले तर खूप छान, विदाऊट केमिकल, जे आपल्या स्किनला काहीच त्रास होणार नाही, कुठलंच इन्फेक्शन होणार नाही किंवा रॅशेस येणार नाही, अशी सुद्धा रेसिपी मी एंड स्क्रीनला दिलेली आहे। तर कसे बनवायचे रंग हे तुम्ही नक्की बघा। त्यानंतर इथे आपण जी कणिक रेस्ट करायला ठेवली होती त्यावर थोडंसं तूप घातलेलं आहे आणि त्याला छान मळून घेतलेलं आहे मी। तर त्यानंतर मळून झालेलं आहे। आता इथे काय करायचं, आपण जी पीठ मळून घेतलं आहे त्याचा एक गोळा घ्यायचा। तर इथे मी सांजाचे असे गोळे बनवून घेतलेले आहे, म्हणजे जेणेकरून आपल्याला चपात्या जे सांजापोळी करायची आहे ते एकदम इझिली आणि झटपट अशा होईल। तर याला मी आता बाजूला ठेवून देते आहे आणि जो पीठ मळलेला आहे त्यातला एक गोळा घेते। इकडे तवा पण तपायला ठेवलेला आहे, तर गोळा घेऊन घेतलेला आहे। याची आपल्याला पाती बनवायची आहे, थोडं पिठात डिप करून घ्यायचं। सहजरित्या ह्या पोळ्या लाटून होतात, अगदी टम्म फुगतात आणि बनवायला सुद्धा सोपी। तर अंगठ्याच्या साहाय्याने आतमध्ये दाबून याला आपल्याला वाटीचा शेप द्यायचा आहे, म्हणजे आपल्याला जो सांजा भरायचा आहे तो अगदी सहजपणे भरल्या जाईल आणि पोळी लाटल्यानंतर शेवट कडांपर्यंत सुद्धा हा सांजा पसरला जाईल अशा प्रकारे। तर अशी वाटी रेडी झालेली आहे। यातला एक गोळा घ्यायचा आणि तो भरायचा। तर भरण्याची पद्धत अशी की अंगठ्याच्या साहाय्याने जो सांजा आहे तो आतमध्ये दाबायचा आणि पोळीवरती उचलायची दुसऱ्या हाताने अशा पद्धतीने। आणि त्यानंतर आपल्याला अंगठा आणि इंडेक्स फिंगर आहे, तर त्याला आपल्याला बघा या प्रकारे याच्याने जवळ करायचं, जसं आपण मोदक वळतो त्या याच्याने।
अशाच प्रकारे आपल्याला सर्व पोळ्यांचे बॉल्स भरून घ्यायचे आहे. मी आता एक करून दाखवते, त्यानंतर बाकीचे करते. तर आपल्याला जेव्हाही आपण सांजाची पोळी किंवा पुरणपोळी करतो त्यावेळेस पुरणाचा जो सारण असते किंवा सांजाचं जे सारण असते त्याचं घट्टपणा आणि पिठाचा घट्टपणा हा सारखा असायला पाहिजे, नाहीतर पोळी फुटते आणि फुलत नाही. तर सारखं ठेवलं की पोळी छान फुटते, तर फुटत नाही. तवा तापलेला आहे, त्यावर मी पोळी टाकून घेतली आहे आणि दोन्ही साईडनी तूप घालून छान मस्त दोन्ही साईडनं खरपूस भाजून घेते. खूप छान अशी लागते, सुगंध खूप सुंदर येतो, मस्त दरवळायला लागलेला आहे. बघा मस्त अशी चपाती पलटून घेते आहे. अलगदपणे पलटायचं, कारण की तूप असतं तर अंगावर उडायला नको. दोन्ही बाजूनी छान मी चपात्या या सांजा पोळ्या भाजून घेतलेल्या आहे. आता याला काढून घेते मस्त फोल्ड करून. बघा बघायला किती सुंदर, त्याचबरोबर तुपावर हे केलेली आहे तर खूप छान असं खूप सुंदर सुगंध. बघा किती छान टम्म फुगलेली आहे पोळी ही. अशाच सर्व पोळ्या फुलतात. तर या होळीला या सांजा पोळी नक्की करून बघा. तर भेटूया पुढच्या रेसिपीत. तोपर्यंत बाय.